नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित भाग दुसऱ्यामधील आपलं जे 5वं प्रकरण आहे चौकोन, हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, चौकोन या पाठामध्ये आपण या प्रकरणाचा काय करणार आहोत तर अभ्यास, सराव, खेळ आणि परीक्षा तसेच काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा देखील आपण सराव करणार आहोत. तर चला मुलांनो, या चौकोन हा जो पाठ आहे याच्या अभ्यासाला आपण आता थोडक्यात सुरुवात करूया. तर बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत तर या पाठामध्ये आपण समांतरभुज चौकोन व कसोट्या तसेच समभुज चौकोन, आयत, चौरस, समलंब चौकोन व काही प्रमेय यांचा देखील आपण काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत. तर पहा मुलांना, या प्रकरणामध्ये आपण काही चौकोन तसेच त्यांचे काही गुणधर्म जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, एखादा गुणधर्म तर्काने सिद्ध केला तर त्या गुणधर्माला काय म्हटलं जातं? प्रमेय म्हटलं जातं. म्हणजेच तर्क लावून एखादा काय केला जातो, गुणधर्म जो आहे तो सिद्ध केला जातो. तेच आपलं काय असतं तर प्रमेय असतं. मग आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे विशिष्ट समांतरभुज चौकोन असतात. आता इथे आपल्याला किती चौकोन दिलेले आहे बघा, आयत तसेच चौकोन आणि आपल्याला चौरस हे दिलेले आहेत. हे काय आहेत? समांतरभुज चौकोन आहेत. म्हणून अभ्यासाची सुरुवात समांतरभुज चौकोनापासून आपण करूया. कशाची? तर समांतरभुज चौकोनापासून. मग आपण इथे थोडक्यामध्ये समांतरभुज चौकोन म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, समांतरभुज चौकोन म्हणजेच इथे आपल्याला रीत 1 नुसार आपण इथे ABC हे जे आहे चौकोन, समांतरभुज चौकोन आपण अभ्यासत आहोत. म्हणून प्रथम AB जी आहे ती रेषा आपण काढून घेतलेली आहे. मग BC हे कोणत्याही लांबीचे एकमेकांशी कोणत्याही मापाचे जे कोन करणारे रेषाखंड आहे तो देखील आपण इथे काढून घेतलेला आहे. बघा, BC आणि BA हे आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर AD आणि रेख BC समांतर असले पाहिजेत म्हणून बिंदू A मधून रेख BC ला आपण काय केलेलं आहे तर समांतर रेषा जी आहे ती काढलेली आहे. त्यानंतर रेख AB लंबरूप रेख DC म्हणून बिंदू C मधून रेख AB ला सुद्धा आपण समांतर रेषा जी आहे ती काढून घेतलेली आहे. बघा, ही आहे आपली समांतर रेषा. मग दोन्ही रेषा ज्या बिंदू छेदतील तो बिंदू D असणार. म्हणून तयार झालेले चौकोन काय असणार आहे तर ABCD हा कुठला चौकोन आहे तर तो आहे समांतरभुज चौकोन. कुठला चौकोन तर चौकोन ABCD ह्या चौकोनाला काय म्हटलं जातं तर समांतरभुज चौकोन असं म्हटलं जातं. आता रीत 2 नुसार आपण पाहणार आहोत की रेख AB आपण आधी काढलेली आहे, नंतर BC ही रेखा जी लांबी आहे ते आपण काढून घेतलेली आहे. एकमेकांशी कोणत्याही मापाचा कोन करणारे आपण रेषाखंड काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर कंपासमध्ये आपण BC हे अंतर घेऊन काय केलेलं आहे तर हे जे BC आहे हे आपण AB हे अंतर घेऊन त्यानंतर आपण बिंदू C केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा काय काढलेला आहे कंस काढलेला आहे. मग कंसाच्या छेदनबिंदूला D हे नाव आपण दिलं. त्यानंतर रेख AD आणि रेख CD हे जे आहे ते आपण जॉईंट केलेले आहे, जोडलेले आहेत. मग तयार झालेला हा जो चौकोन आहे कुठला तर ABCD यालाच काय म्हटलं जातं तर समांतरभुज चौकोन असं म्हटलं जातं. आता जे प्रमेय आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन कशा असतात एकरूप असतात. मग पक्ष आपल्याला काय दिलेला आहे तर ABCD समांतरभुज चौकोन आहे. बघा, आपल्याला ह्या आकृतीमध्ये काय आहे तर एक चौकोन आहे ABCD हा आपल्याला दिलेला आहे. मग पक्षामध्ये काय आहे तर बाजू AB लंबरूप बाजू DC आणि बाजू AD लंबरूप काय असणार आहे तर BC ही बाजू असणार आहे, जी आपण ह्या आकृतीमध्ये घेतलेली आहे. मग आपल्याला इथे काय सिद्ध करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. साध्य बघा काय आहे, रेख AD एकरूप रेख काय असणार आहे BC. मग रेख DC एकरूप रेख काय आहे तर रेख AB आहे. मग कोन ADC इथे आपण बघू शकतो, कोन ADC एकरूप कोन जो आहे तो कुठला आहे तर CACBA हा आहे एकरूप कोन. त्यानंतर कोन DAB, कोन DAB एकरूप कोन आहे BCD. हे एकमेकांचे काय आहे पूरक कोन आहेत, एकरूप कोन आहेत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की जो कर्ण आहे
रचना काय करायची आहे, कर्ण AC जो आहे तो आपण AC हा कर्ण काढून घेतलेला आहे. मग सिद्ध बघा काय करायचं आहे की DC लंबरूप रेख AB व कर्ण हा काय आहे, AC छेदिका आहे. म्हणून DCA एकरूप काय असणार आहे, तर BAC असणार आहे. काय असणार आहे, BAC हा कोण DAC काय असणार आहे, तर समरूप त्रिकोण असणार आहे. हे आपण सिद्ध केलेलं आहे. मग त्यानंतर हे काय आहे, तर पहिलं एक समीकरण आहे. म्हणून कोण DAC एकरूप कोण काय असणार आहे, BCA. कुठलं असणार आहे, BCA हे आहे दुसरं. मग त्रिकोण ADC व त्रिकोण CBA यामध्ये आपण DAC कोण एकरूप कोण BCA विधान 2 वरून आपण हे घेतलेलं आहे. मग इथे कोण DCA एकरूप त्रिकोण काय असणार आहे, तर BAC हे विधान देखील आपण काय केलेलं आहे, 1 वरून हे विधान आपण घेतलेलं आहे. म्हणून हे उत्क्रम कोण झालेले आहे. मग बाजू AC आणि बाजू CA हे सामायिक बाजू आहेत. तर त्रिकोण ADC त्रिकोण बघू शकतो आपण, ADC एकरूप त्रिकोण काय असणार आहे, CBA. त्रिकोण CBA हे कुठले त्रिकोण आहेत, तर एकरूप त्रिकोण आहे. मग हे कोबाको कसोटीनुसार एकरूप आलेले आहे. तर बघा बाजू AD एकरूप बाजू काय असणार आहे, CB. बाजू AD एकरूप बाजू असणार आहे CB. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. म्हणून बाजू DC एकरूप बाजू AB ह्या काय आहे, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. त्यानंतर तसेच ADC कोण बघा इथे, ADC एकरूप काय असणार आहे, त्रिकोण CBA. त्रिकोण CBA हे दोन्ही कोण कसे आहेत, तर एकरूप आहेत. मग हे एकरूप त्रिकोणाचे कुठले कोण असणार आहे, संगत कोण असणार आहे. म्हणून याचप्रमाणे कोण DAB इथे बघू शकतो, कोण DAB एकरूप त्रिकोण काय असणार आहे, तर DCB हे आपल्याला सिद्ध करता आलेले आहे. आता हे जे प्रमेय आहे ते आपण इथे सिद्ध केलेलं आहे. आता जे दुसरं प्रमेय आहे ते आपण इथे घेणार आहोत की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. यासाठी आपण इथे ही जी आकृती आहे ती घेतलेली आहे. तर पक्ष PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. मग कर्ण PR व QS हे काय आहे, हे O बिंदू छेदतात. मग साध्य बघा काय करायचं आहे, तर रेख PQ एकरूप रेख RO, रेख SO एकरूप रेख QO. सिद्धता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर त्रिकोण POS व त्रिकोण ROQ. आता इथे काय झालेलं आहे, तर ABCच्या जागी आपल्याला कुठला त्रिकोण जो चौकोन आहे तो काय करायचा आहे, तर PQRS असं आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि त्याचा छेदनबिंदू कुठला आहे, तर O हा त्याचा छेदनबिंदू आहे. मग सिद्धतेमध्ये आपण काय म्हणणार आहोत, तर त्रिकोण POS. इथे बघा त्रिकोण POS जो आहे हा त्रिकोण RO मध्ये त्रिकोण OPS एकरूप त्रिकोण काय येणार आहे, तर ORQ हा येणार आहे, जो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो हा कुठला कोण आहे, तर तो विक्रम कोण आहे. मग बाजू PS बाजू काय येणार आहे, RQ येणार आहे. मग कोण PSO एकरूप कोण काय आलेला आहे, तर RQO हा कुठला कोण आहे, उत्क्रम कोण आहे. त्यानंतर इथे त्रिकोण POS त्रिकोण एकरूप त्रिकोण कुठला आलेला आहे, तर ROQ हा जो त्रिकोण आहे हे कुठले आहे, तर उत्क्रम कोण आहेत. मग त्यानुसार त्रिकोण POS एकरूप त्रिकोण ROQ हे काय आहेत, कोबाको म्हणजेच कोण बाजू कोण या कसोटीनुसार हे आलेले आहेत. मग रेख PO एकरूप रेख काय असणार आहे, RO, आणि रेख SO एकरूप रेख QO हे एकरूप त्रिकोणाची काय आहेत, संगत भुजा आहेत. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे पहा, तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुखभुजा एकरूप असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात, तर ते देखील एकरूप असतात. आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. तसेच उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे की चौकोन PQRS हा जो आहे आपण इथे काढून घेतलेला आहे. कुठला, PQRS. बघा इथे आपण
PQRS हा जो चौकोन आहे तो काढून घेतलेला आहे. मग हा समांतरभुज चौकोन आहे. PQ बरोबर आपल्याला माहिती दिलेली आहे किती आहे 3.5 सेंटीमीटर. मग PS बरोबर आपल्याला दिलेले आहे 5.3 सेंटीमीटर आणि Qची जी कोन आहे तो दिलेला आहे 50 अंशाचा. Q हा कोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे बघा, तो आपण सिद्ध केलेला आहे. तर पुढील प्रमाणे आपण हा जो कोन आहे तो इथे सिद्ध करून घेतलेला आहे. तर याचे जे उकल आहे ते आपण पुढील प्रमाणे केलेले आहे. त्रिकोण PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. कुठला चौकोन आहे बघा, PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, जो आपलं उदाहरण आहे त्यामध्ये देखील दिलेला आहे. मग कोन Q अधिक कोन P बरोबर किती, तर 180 अंश. हे काय आहेत, आंतरकोन आहेत. मग याच्या किमती आपण इथे भरलेल्या आहेत. जो कोन Q आहे त्याची किंमत इथे दिलेली आहे. तो कोन जो आहे 50 अंशाचा आहे ते आपण भरलेले आहे. अधिक P आपल्याला माहीत नाही आहे म्हणून बरोबर किती 180 अंश. तर कोन P बरोबर 180 अंश. इकडे ही संख्या आल्याने होणार आहे वजा. मग 180 अंश मधून आपल्याला 50 अंश वजा करायचे आहे. किती आलेले आहे 130 अंश. मग आता कोन P बरोबर कोन R आणि कोन Q बरोबर कोन S समांतरभुज चौकोनाचे हे काय आहेत, सम्मुख कोन आहेत. मग कोन R बरोबर आपण काढलेला आहे, किती आलेला आहे तो 130 अंश आलेला आहे. आणि S बरोबर किती आलेला आहे, तर 50 अंश आलेला आहे. तर हे जे दोन कोन आहे ते आपण दिलेल्या मापावरून इथे काढून घेतलेले आहे. कोन S बरोबर किती, तर 50 अंश आणि कोन R बरोबर आपण काढलेला आहे 130 अंश. आणि त्यानुसार पुढील जी माहिती आहे आपण इथे ती घेणार आहोत. तर तसेच PS बरोबर काय असणार आहे, तर QR आणि PQ बरोबर काय असणार आहे, तर SR. ह्या समांतरभुज चौकोनाच्या काय आहेत, सम्मुख भुजा आहेत. म्हणून PS बरोबर किती, QR आणि PQ बरोबर काय येणार आहे, तर SR हे येणार आहे. मग आपण इथे बघू शकतो QR बरोबर आलेला आहे 5.3 सेंटीमीटर आणि SR बरोबर पण काय असणार आहे, तर 5.3 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर हे SR बरोबर आपण काढलेलं आहे. आता इथे आपण हे घेऊ शकतो की जे दुसरं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ते देखील आपण इथे काय करून घेतलेलं आहे, तर सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, दुसरं एक्झाम्पल आहे समांतरभुज चौकोन WXYZ. हे जे कर्णबिंदू काय आहे, O आहे. मग कोन XYZ हा आपल्याला 135 अंश दिलेला आहे. कोन XWZ हा आपल्याला काढायचा आहे. आणि कोन YZW हा देखील आपल्याला काढायचा आहे. जर लांबी OY बरोबर 5 सेंटीमीटर तर लांबी WY बरोबर किती हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. बघा, त्याची जी उकल आहे ती सर्वात प्रथम आपल्याला दिलेली माहिती जी आहे ती आधी जाणून घ्यायची आहे. म्हणून समांतरभुज चौकोन कुठला आहे, तर WXYZ हा आपला चौकोन आहे, जो आपण आकृतीमध्ये देखील दाखवलेला आहे. WYXZ हा आपला चौकोन जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. मग याचा जो कर्णबिंदू आहे तो आहे O मध्ये याचे कर्ण जे आहे ते छेदतात. आणि कोन XYZ याची किंमत सुद्धा आपल्याला दिलेली आहे. ती किती आहे, 135 अंश. किती दिलेली आहे, तर 135 अंश. मग लांबी OY बरोबर 5 सेंटीमीटर. इथे आपल्याला लांबी OY बरोबर किती दिलेली आहे, तर 5 सेंटीमीटर दिलेली आहे. मग चौकोन WXYZ मध्ये कोन XWZ हा कोन XYZ चा सम्मुख कोन आहे. परंतु समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोन XYZ बरोबर किती, तर कोन XYZ कोन XWZ बरोबर किती आहे, तर 135 अंश असणार आहे. समांतरभुज चौकोन जो आहे WXYZ मध्ये आपल्याला कशाची किंमत मिळालेली आहे बघा, कोन YZW आणि कोन XYZ हे जे आहे ते लगतचे कोन आहेत. मग समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन कसे असतात, तर पूरक कोन असतात. म्हणून कोन YZW अधिक कोन XYZ बरोबर किती 180 अंश. तर कोन YZW अधिक 135 अंश बरोबर किती 180 अंश. मग कोन YZW बरोबर 180 अंश वजा किती, तर 135
35 अंश. तर आपल्याला इथे मिळालेला आहे कोण YZW बरोबर 45 अंश हा आपल्याला इथे मिळालेला आहे. मग आपल्याला दिलेली माहिती जी आहे ती आहे लांबी OY बरोबर किती 5 सेंटीमीटर ही दिलेली आहे. मग आपल्याला समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात हा नियम देखील माहिती आहे. म्हणून लांबी OY बरोबर लांबी OW बरोबर किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर लांबी WY बरोबर 2 गुणिले 5, 5 दुने किती तर 10. मग लांबी WY बरोबर 10 सेंटीमीटर आलेलं आहे. आता आपण जे पुढचं प्रमेय आहे उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आहे समांतरभुज चौकोन ABCD जे आपण आपल्या आकृतीमध्ये देखील काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे. ABCD हा आपला कुठला चौकोन आहे तर समांतरभुज हा चौकोन आहे. मग त्यामध्ये A बरोबर किती आपल्याला दिलेला आहे बघा 3x अधिक 12 किती दिलेला आहे 3x अधिक 12 आणि B बरोबर दिलेला आहे 3x अधिक 2 अंश आणि x बरोबर x ची जी किंमत आहे ती आपल्याला मग काढायची आहे. ती जी किंमत आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. तर आपल्याला समांतरभुज चौकोन हा यामध्ये कोण A बरोबर आपल्याला दिलेला आहे 3x अधिक 12 अंश, कोण B बरोबर दिलेला आहे 2x वजा 32 अंश. इथे कोण A व कोण B हे कुठले कोण आहेत तर लगतचे कोण आहेत. म्हणून कोण A अधिक कोण B बरोबर किती येणार आहे तर 180 अंश. मग 3x अधिक 12 अधिक 2x वजा 32 बरोबर किती असणार आहे तर 180 अंश. मग 5x वजा किती तर 20 अंश बरोबर 180 अंश. 5x बरोबर किती आलेले आहे 180 अंश अधिक 20 अंश घेतलेले आहे. मग इथे 5x बरोबर किती येणार आहे तर 200 अंश आणि x बरोबर आपण 5 ने 200ला भाग दिलेला आहे म्हणून आलेले आहे 40 अंश. आणि कोण C कोण A हे सम्मुख कोण आहेत म्हणून समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात एकरूप असतात. कोण C बरोबर कोण A बरोबर 3x अधिक 12 मग 3 गुणिले 40 अधिक किती येणार आहे 12 येणार आहे. मग 120 40 त्रिक 120 अधिक 12 कोण C बरोबर आपण काढलेला आहे 132 अंश. मग कोण B आणि कोण D सुद्धा एकमेकांचे सम्मुख कोण आहेत म्हणून कोण D बरोबर कोण B बरोबर 2x वजा 32 मग 2 गुणिले 40 वजा 32 40 दुने 80 वजा 32. आता 80 मधून 32 आपण केलेले आहे. कोण D बरोबर आलेले आहे 48 अंश.